गुड मॉर्निंग. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 बुद्धिमत्ता विषयीचे आज आपण प्रश्न क्रमांक 26 ते 41 पाहणार आहोत. खालील चौकटीत एका सांकेतिक भाषेत अंकासाठी चिन्हे वापरलेली आहेत. यावरून खालील चिन्हाच्या स्वरूपात जी पदावली दिलेली आहे ती सोडवायची. आता आपण हे सॉल्व्ह करूया. सांगा ह्याला कोणता अंक आहे रे? भरीव जो गोल आहे त्याला कोणता अंक आहे? 9. 9. बेरीज. पुन्हा या भरीव त्रिकोणाचा कुठला अंक आहे? 8. 8 वजा 7. हे जे सिम्बॉल आहे त्याला कोणता अंक आहे? 7. 7. आणि त्याचा घातांक उलटा त्रिकोण आहे. मग उलट्या त्रिकोणाला 2 याचा वर्ग आहे. पुन्हा चिन्ह कुठलं आहे रे? भागिले. आता कंसामध्ये त्रिकोण आहे. त्रिकोणाला सिंबल त्रिकोण सिंबॉलला कोणता अंक आहे? बघा 5. आणि उलट्या त्रिकोणाला मगाशी आपण 2 घेतले. 2. बेरीज. आता चौकोन बघा. चौकोनाला 6. 6 आणि वजा हे सिंबॉल. हे सिंबॉलला मगाशी आपण घेतले किती? 7. आता ही पदावली सोडवूया. कोण सोडवूया? 9 आणि 8 ची बेरीज किती? 17. 17तून 7 गेलं 10 आणि 10चा वर्ग 100. पुन्हा इथं 5चा वर्ग 25. पुढं अधिक 6 आणि पुढं वजा 7. आता पहिल्यांदा हा भागाकार करूया. 100 भागिले 25. 25 चोक 100 म्हणजे 4 येणार आहे की नाही? 4 अधिक 6 वजा 7. आता ह्या दोघांची पहिल्यांदा बेरीज करू. 6 4 10 आणि 10तून 7 वजा करा 3. आणि 3 साठी कोणतं सिंबॉल आहे वर बघा? 3 साठी कोणतं सिंबॉल आहे? पर्याय क्रमांक 4. चौकोनामध्ये तिरकी रेषा. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. सोपं आहे की नाही? एका सांकेतिक भाषेत कलम हा शब्द 432, लकब हा शब्द 321 आणि कसब हा शब्द 152 असावेत. येथे अक्षरांचा व अंकांचा क्रम समानच असेल असं नाही. मी तर येतो क ल आणि म यासाठी 400 किती आहे? 32. दुसरा शब्द आहे ल क आणि ब यासाठी 321 आणि क स आणि ब यासाठी 152. आता आपण चेक करूया तिन्ही मध्ये असणार अक्षर कोणतं रे? तिन्ही मध्ये क. बघा क इथं पण आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. मग तिन्ही संख्येमध्ये कोणता अंक रिपीट आहे? 2. म्हणजे क बरोबर किती? 2. आता पहिल्या दुसऱ्यात बघा कुठला? इथं ल आहे, इथं ल आहे आणि पुढं 3 आहे, 3 आहे. म्हणजे ल ला काय येणार? 3. आता दुसऱ्या आणि तिसऱ्यात बघा. इथं ब आहे, इथं ब आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे. म्हणजे ब ला काय येणार? 1. आता पहिल्या आणि तिसऱ्यात कुठलं रिपीट आहे बघा? पहिल्या आणि तिसऱ्यात नाही कोणतं ना? बरं आता राहिलं कुठलं? इथं इथं म राहिलं आणि इथं 4 राहिलं. म्हणजे म ला काय येणार? 4. दुसऱ्यामध्ये काय राहिलं नाही आणि इथं स राहिले बघा आणि स आणि 5 म्हणजे स ला किती असणार? 5. आता 27वा प्रश्न. स र ब क. स र ब क. सांगा स साठी काय आहे? 5.
आता र साठी दिलं नाही ते मागं ठेवूया. ब साठी काय आहे 1 आणि क साठी आहे 2. आता साधारणतः सगळ्या पर्यायात बघा 8 अंक आहे. याचा अर्थ र साठी काय असणार आहे 8 असणार आहे की नाही. मग इथं र ला 8 बरोबर. मग 5 8 1 2 कोणत्या पर्यायात आहे बघा. पर्याय क्रमांक 3. आणि अजून 5 8 1 2 अजून कुठे आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये सुद्धा आहे. कारण इथं वर सांगितले अक्षरांचा व अंकांचा क्रम सारखाच असेल असं नाही. म्हणजे तेच अंक असणारी संख्या आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 पण येऊ शकतं आणि पर्याय क्रमांक 3 पण येऊ शकतं. आता पुढचा प्रश्न क्रमांक 28 पहा. पुढील कोणत्या सांकेतिक अंकांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो. सांगा 4 ला कोणता म, 3 ला काय आहे ल आणि 4 ला म आहे का अर्थपूर्ण शब्द मलम आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. अजून एक पर्याय बघूया 5 1 1 बघा 5 ला स, 1 ला ब आणि पुढच्या 1 ला ब. सबब हा अर्थपूर्ण शब्द आहे का रे. ऐकलाय का शब्द सबब आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 या दोन्ही पर्यायापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 आहे. आता अशा प्रकारचं उदाहरण आल्यानंतर पहिल्यांदा दिशाचक्र तयार करायचं म्हणजे चूक होणार नाही. बरोबर आहे ना. आता वरची दिशा कुठली रे उ, इथं पूर्व पू, खाली दक्षिण आणि प म्हणजे पश्चिम. अशा ह्या दिशा आहेत. ह्या लगतच्या 2 मुख्य दिशांमध्ये 90 अंशाचा कोन तयार होतो. आता मी पहिल्यांदा काय करूया जो जॉन आहे तो ए या ठिकाणी असं समजूया. ते समजा ए हे ठिकाण. हा पहिलं वाक्य वाचा. जॉन एका मैदानावर दक्षिण दिशेला 29 मीटर चालत गेला. दक्षिण म्हणजे कुठं रे खाली का वर. खाली आला बघा असा. किती मीटर 29 मीटर. तिथे काटकोनात वळून उजवीकडे काटकोनात वळला. आता वर जाताना उजवीकडे म्हणल्यानंतर पूर्वेला आणि खाली नेमकं पश्चिमेला. खाली जाताना पूर्व म्हणजे पश्चिम. मग पश्चिमेला 17 किलोमीटर. साधारणतः एवढं आपण अंतर आहे ते 17 मीटर धरूया. पुन्हा उजवीकडे काटकोनात वळून 8 मीटर. आता उजवीकडे 8 म्हणजे कुठे जाणार आहे वर. ठीक आहे. आता हे अंतर आपण 8 धरूया. शेवटी डावीकडे काटकोनात. आता डावीकडे म्हणजे कुठं पश्चिमेला 11 किलोमीटर. साधारणतः हे अंतर आपण 11 धरूया. हा तर तो मूळ ठिकाणापासून कमीत कमी किती अंतरावर आहे हे शेवटचं जे त्याचं स्थान आहे त्याला बी म्हणूया. म्हणजे तुम्हाला ए आणि बी हे अंतर विचारलेलं आहे बघा. हे मधलं अंतर कोण सांगते काय करता येईल. त्या सहज पुढे आपण वाढवूया. इथं आयत तयार झाला का. आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान असतात ना. हे 8 असेल तर हे 8. आता पूर्ण इथं समजा मी सी नाव दिलं. एसी जर 29 असेल तर एडी किती येईल रे. 29 मधून डीसी 8 वजा करा ना. किती येणार 21. आता या आयताची ही बाजू 17 म्हणल्यावरची सुद्धा किती 17. मला सांगा बीडी किती येणार. बीडी कोण सांगते बीडी. इथे समजा ओ नाव दिलं. बीओ आणि ओडीची बेरीज करा ना. मग बीओ 11 आहे ना 28 आणि ओडी 17 आहे. मग या दोघांची बेरीज किती 28. 28. आणि एडी आत्ताच आपण किती काढला एडी 29 मधून 8 वजा करून 21. आता एबी काढता येईल का मग आपल्याला. इथं काटकोन असणार एडीबी
पायथागोरसचं त्रिकूट वापरा. बरोबर आहे. आपलं नेहमीचं त्रिकूट कुठलं वापरायचं? 3 4 5. ह्या प्रत्येकाला 7 न गुणा. 3 7 21, 4 7 28 आणि 5 7 35. म्हणजे एक काटकोन करणारी बाजू 21 असेल, दुसरी काटकोन करणारी बाजू 28 असेल, तर कर्ण किती असतो? 35. मग आहे का 35 मीटरचा पर्याय? बघा, पर्याय क्रमांक 3. धावण्याच्या शर्यतीत सचिन आणि राहुल यांनी भाग घेतला. बघा, धावण्याच्या शर्यतीत सचिन आणि राहुल यांनी भाग घेतला. सचिन म्हणाला, माझा रांगेतील क्रमांक 19 असून माझ्या पुढे राहुल हा 4था आहे. आता मी उभी रेषा काढतो, उभी रांग काढतो अशी. हा बघा, आता सचिन म्हणतो, म्हणजे सचिनचा रांगेतील क्रमांक 19वा आहे. इथं कोण आहे? सचिन. आता पुढून जो क्रमांक आहे तो उजव्या साईडला मी लिहितो. सचिनचा पुढून क्रमांक 19वा आहे आणि सचिन म्हणतोय माझ्या पुढे राहुल 4था आहे. म्हणजे 1 2 3 आणि 4 इथं राहुल असणार. राहुलचा मग पुढून क्रमांक किती येणार आहे सांगा? इथं 18वा 17वा 16वा, म्हणजे इथं राहुलचा पुढून क्रमांक किती येणार? 15वा. बरोबर ना? अरे बरोबर का? सचिनच्या पुढे राहुल 4था आहे. बर, आता पुढे पहा. राहुल म्हणतो मी शेवटून 9वा आहे. म्हणजे राहुलच्या पाठीमागे किती जण आहेत बघा? 1 2 3 4, सचिन पर्यंत 4 आणि 9वा म्हणजे ही 2 आणि ही 2 आणि ही 1, ही 5 6 7. राहुल शेवटून 9 आहे ना? 1 2 3 4 5 6 7 8 9, नाही जास्त झाले, चेक करूया. हा 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. आता बघा बरं, 9 येतोय का शेवटून? राहुल शेवटून 9 येतोय का? 1 2 3 4 5 6 7 8 9 आलाय की? हा, आता खालील अचूक विधान कोणते? 2 अचूक विधान निवडायचे. आता मला सांगा, या रांगेत एकूण किती जण आहेत रे? आपण राहुलचा विचार करूया. राहुलच्या अगोदर किती जण आहेत? 14. पुन्हा राहुल 1 आणि राहुलच्या पाठीमागे किती जण आहेत? आताच पाहिले आपण. राहुलचा शेवटून 9 आहे म्हणजे राहुलच्या पाठीमागे 8 जण आहेत. करा बेरीज. 15 आणि 8 23 ना? हा, रांगेत 23 जण आहेत. आता पहिलं वाक्य आहे, त्या स्पर्धेत 24 स्पर्धक आहेत. हे विधान चुकीचं आहे, कारण आता आपण मोजलं 23 स्पर्धक आहेत. शेवटून 5वा स्पर्धक सचिन आहे का? शेवटून 5वा स्पर्धक 1 2 3 4 आणि 5, शेवटून 5वा स्पर्धक सचिन. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. राहुलचे रांगेतील स्थान 16वे आहे. हे पण विधान कसं आहे? चुकीचं आहे, कारण आपण स्थान 15वे काढलेलं आहे. आणि शेवटी मधल्या क्रमांकात स्पर्धकाचा क्रमांक 12वा आहे. 12वाच असणार, कारण ह्याच्या अगोदर 11 आणि याच्यानंतर 11, म्हणजे 11 आणि 11 22 आणि 1 23, एकूण 23 रांगेत आहेत. म्हणजे मधल्या क्रमांकाच्या स्पर्धकाचा क्रमांक 12वा. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 आहे. सन 2022चा बालिका दिन सोमवारी आला असेल तर त्याच वर्षीचा क्रांती दिन कोणत्या दिवशी आला असेल? आता मला बालिका दिनची तारीख सांगा रे. 3 जानेवारी. हा, 3 जानेवारी. अगदी बरोबर, 3 जानेवारी 2022. आता जानेवारी नंतरचा महिना कुठला? फेब्रुवारी. फेब्रुवारी. त्यानंतरचा मार्च, त्यानंतरचा एप्रिल, त्यानंतर
जून, जून नंतर एप्रिल नंतर मे, जुलै, एप्रिल नंतर मे. हो मे राहिला ना, एप्रिल मे, जून, जुलै आणि शेवटी ऑगस्ट. आता मला सांगा क्रांती दिनाची तारीख किती असते रे? क्रांती दिन 9 ऑगस्ट. हा, इथं मी 9 ऑगस्ट 22 चा आपल्याला वार विचारलेला आहे. आता अशा प्रकारचं गणित आलं का नाही की बाशी स्वाटीत बसत नाही, ममनामध्ये बसत नाही आणि मानो एजू सडी मध्ये बसत नाही. मग सरळ काय करूया, जानेवारीतील किती दिवस विचारात घेऊया सांगा. जानेवारी जो महिना आहे तो 31 असतो ना, मग 31तून हे 3 दिवस वजा करा, किती दिवस उरलं? 28. आता 28 मधून 7च्या पटीतील 28 संख्या वजा केल्यावर किती आली वजाबाकी? 0. आता लीप वर्ष आहे का 22? नाही. मग लीप वर्ष नसल्यावर फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतो? 28. म्हणजे 28तून 28 वजा केलं 0. मार्च महिन्याचे दिवस किती रे? 31. 31 मधून 28 वजा करा 3. एप्रिलचा दिवस 30. 30तून 28 वजा करा 2. मेचा दिवस किती? 31. 31तून 28 वजा करा 3. 3. जूनचा दिवस 30. 30. 30तून 28 वजा करा 2. जुलैचा दिवस 31. 31तून 28 वजा करा 3. आणि 9 ऑगस्ट म्हणजे ऑगस्टचा 9 दिवस धरा आणि 9तून 7 वजा करा, आठवड्याचे वार 7. आता ह्या सगळ्यांची बेरीज करा. 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 2 किती? 15. आता हे जे 15 आलेलं आहे त्याला आठवड्याचे वार 7 न भागूया. 7 दोन्ही 14 आणि 15तून 14 वजा करा 1. म्हणजे एक वार आपल्याला पुढे जायचंय. म्हणजे 3 जानेवारी बालिका दिनला जर सोमवार असेल तर 9 ऑगस्टला एक वार पुढचा. मग सोमवारच्या पुढचा वार कुठला? मंगळवार. मंगळवार. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, चौकोनामध्ये विमानानं प्रवास करणारे प्रवासी आहेत, त्रिकोणामध्ये बसनं प्रवास करणारे आहेत आणि वर्तुळामध्ये रेल्वेनं प्रवास करणारे आहेत. आता 32 नंबरचा प्रश्न, विमानानं प्रवास करणारे किती प्रवासी बसनेही प्रवास करतात? विमान म्हणलं की चौकोन आणि बस म्हटलं की त्रिकोण. तर पर्याय क्रमांक 4, सॉरी 2, पर्याय क्रमांक 2 4. असे प्रवासी शोधा की जे चौकोनामध्ये आहेत आणि त्रिकोणामध्ये आहेत. सर पर्याय क्रमांक 1. हे पर्याय 4 क्रमांक आणि हे 9. या दोघांची करा बेरीज 13. म्हणून 32 ला पर्याय क्रमांक किती? 1. रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेनं म्हणजे वर्तुळात आहे की नाही, पण विमानानं प्रवास करत नाहीत, म्हणजे चौकोनात नाही. असे प्रवासी किती? म्हणजे अशा वर्तुळातल्या संख्या सांगा की ज्या चौकोनात नाहीत. पर्याय क्रमांक 3. हा, म्हणजे 11 आणि 21 ची काय करावं लागणार? बेरीज 32. पर्याय क्रमांक 3. 9 गुणिले 17 49, 13 गुणिले 31 100, 12 गुणिले 18 81, तर 14 गुणिले 4 बरोबर किती? पर्याय क्रमांक 4. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4. कसं केलं? 9चा वर्ग 81 अधिक 17. बघा, 9चा वर्ग 81, त्यामध्ये पुढची 17 ही संख्या मिळवली. हा, बरोबर 98 98, पण ते 49 भागिले आहे. 2. हा, ह्या 98 ची निमपट केली
बेचोक 8 आणि 92 18. आता मी डायरेक्ट शेवटचं घेतो, मधल्यात वेळ नको घालवायला. 14 गुणिले 4. मग 14चा वर्ग सांगा. 196. 196 मध्ये 4 काय करायचं? मिळवायचं. किती बेरीज येणार? 200. 200. आणि 200 ची निमपट किती? 100. 100. म्हणून पर्याय 100. क्रमांक 4 बरोबर आहे. नेक्स्ट, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा. नटसम्राट हे कुसुमाग्रजाने लिहिलेले नाटक आहे. मग भ्रमाचा भोपळा हे जे नाटक आहे ते प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेलं आहे. मग प्रख्यात्रेंचं दुसरं टोपण नाव काय? केशव कुमार. केशव कुमार. बघा, वाचन पाहिजे. त्यानंतर राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारीला असतो. तर संविधान दिवस आपण रोज संविधान 26 शाळेमध्ये नोव्हेंबर. करतो. 26 नोव्हेंबर. पर्याय क्रमांक 1. 26 नोव्हेंबर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता याच्यामध्ये आकृतीमधील समसंबंध आहे. सांगा बघू समसंबंध. आता हा जो त्रिकोण आहे तो 90 अंशातून रोटेट झालेला आहे घड्याळाच्या दिशेने, की नाही? हे इथं आलेलं आहे. पुन्हा हे इथं पर्याय आलेलं क्रमांक आहे. 3. हे इथं पर्याय क्रमांक अगदी पर्याय असं. क्रमांक 3. ऑप्शन नंबर सर. हा, इथं ते चौकोन आहे का नाही गड, तो वर गेला, अधिक चिन्ह इकडे गेलं, पुन्हा हे इथं कुठेतरी आलं. बघा कोणता पर्याय येतोय? पर्याय पर्याय क्रमांक 3. 37 ला किती? 3. 963 चा संबंध 144 आहे. तर 842 चा संबंध कशाशी असेल? बघा बघू. तर पर्याय क्रमांक 3. 3 कसा सांगा? तर 9 अधिक 6 अधिक 3 ची बेरीज केली येते 18 आणि 18 8 144 आणि परत 8 आणि 4 12 अधिक 2 14 आणि 14 8 112. 9 आणि 6 15, 15 आणि 3 18. 18चं काय करायचे? 8 पट का? हो. किती येणार? 144. तसं 842 मध्ये 8 4 आणि 2 ची बेरीज 14. वर 8 न गुणलं, खाली पण 8 न. 14 8 किती? 112 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. अजून एक पर्याय सांगा. हम्म 9 6 आणि 3 यांची बेरीज किती आली? 18. आता 18तून 6 वजा करूया. ऑप्शन नंबर 4. 12 आणि 12चा वर्ग 144. 8 4 2 किती बेरीज? 14. वर 6 वजा केला, आता पण 6 वजा करा. किती वजा येणार? 8. 8 आणि 8चा वर्ग 64. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. अजून एक येतोय, कसं सांगावं? त्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं 3 पर्याय बरोबर दिले आहेत. ऑप्शन नंबर 4. हा सांग बन 4 कसा आला? सर 9 गुणिले 6 गुणिले 3 वजा 9 अधिक 6 अधिक 3 बरोबर 162 आणि वजा 18 बरोबर 144. तसंच खालचे 8 गुणिले 4 गुणिले 2 वजा 8 अधिक 4 अधिक 2 बरोबर 64 वजा 14 बरोबर 50.
बर 9 साहित्रिक 18 98 162 आणि 9 आणि 6 15 आणि 3 18 162 भागिले 18 किती 162 वजा 18 ना 144 तसं 8 4 2 8 गुणिले 4 गुणिले 2 इथं त्याच तिघांची बेरीज 8 अधिक 4 अधिक 2 आणि इथं वजाबाकी या गुणाकाराला कंस या बेरजेला कंस बेचोक 8 8 64 वजा 8 आणि 4 12 आणि 2 14 किती वजाबाकी आली 50 म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा याचं उत्तर येते. नेक्स्ट LOA चा संबंध PMT शी आहे तर ITJ चा कशाशी. तुम्ही जर ही ABCD लिहिली ABCDE FGHI आणि J KLMNO PQRST UVWX आणि Y. आता आपण डावीकडून उजवीकडे अशा प्रकारे त्यांचा क्रमांक लिहूया. A ला 1 B ला 2 या पद्धतीनं 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 Q ला 17 R ला 18 S ला 19 T ला 20 21 22 23 24 आणि 25. आता उलट उजवीकडून पण देऊया 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 E ला 21 D ला 22 ला 23 B ला 24 आणि A ला 25. आता LOH चा संबंध कशाशी आहे PMT शी. चेक करूया आपण. L चा क्रमांक किती येतोय रे L चा खालचा क्रमांक बघा L चा 12. आता P चा उजवीकडून क्रमांक बघा किती आहे P चा उजवीकडून क्रमांक 10. म्हणजे L चा डावीकडून क्रमांक -2 बरोबर P चा उजवीकडून क्रमांक. आता O चा डावीकडून क्रमांक किती आहे बघा 15. 15. त्यातून 2 वजा करा 13. आता उजवीकडून 13 नंबरला कोण आहे बघा M आहे का. आता H चा डावीकडून क्रमांक 8 आहे त्यातून 2 वजा करा 6. उजवीकडून 6 नंबरला कोण आहे बघा T. अगदी याच पद्धतीने I T आणि J सांगा. I चा डावीकडून क्रमांक किती 9. 9. मग 9तून 2 वजा करा 7. T चा डावीकडून क्रमांक 20. 2 वजा करा 18. J चा डावीकडून क्रमांक 10. त्यातून 2 वजा करा 8. मग मला सांगा उजवीकडून 7वा अल्फाबेट कुठला आहे रे यस. उजवीकडून 18वा कोण आहे H आणि उजवीकडून 8वा कोण आहे R. 4 हे उत्तर इथे आहे का पर्याय. सर पर्याय क्रमांक 2. हा पर्याय क्रमांक 2. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा. आता हे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. हा आता इथं पाण्यातील प्रतिबिंब
बघा या आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसेल? कुठला पर्याय येतोय? पर्याय क्रमांक 3 येते पहा. आणि याचं जल पर्याय प्रतिबिंब क्रमांक बघा 3. कसं येते. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. बरोबर आहे. अशा पद्धतीनं आज आपण काय पाहिलेलं आहे, तर 2024च्या प्रश्नपत्रिकेमधील गणित बुद्धिमत्ता विषयाचे 26 ते 42 प्रश्न पाहिलं. उद्याच्याला आपण राहिलेले प्रश्न पाहूया. बस करूया. ओके बाय.